नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. आजच्या वीज सुरक्षा अभियानामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्याचा जो बर्निंग इश्यू आहे तो आहे ह्या रब्बी हंगामात जे काही अमाप डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर फेल होऊन राहिले आणि शेतकऱ्याची घाण होऊन राहिली त्या बाबतीत आतापर्यंत 4 व्हिडिओ टाकले. त्याचा रेफरन्स घेऊन कृपया हा व्हिडिओ पहा. कशाकरता की रोहित्र फेल होण्याचं कारण काय आणि त्याचं निवारण कसं करायचं पहा. आता हीच एक पोस्ट पहा. हा विषय कसा आहे की शेती वीज पंपासाठी असणारे रोहित्र गळणे व त्यावरील उपाययोजना. आता ह्या बाबतीमध्ये जो काही विचार आतापर्यंतच्या 4 व्हिडिओत मांडला त्यापेक्षा हा आजचा मुद्दा वेगळा आहे. काय आहे की आपण जाणतोच आपल्या ॲग्रिकल्चर पंपाच्या DTCचा विचार केला तर त्याचे LT साईडचे पोल हेकडे वाकडे, स्टेज तुटलेले, तारा लोंबकाळ चालणाऱ्या दिसतात, हवा सुटली की एकमेकांना ठोकतात, फटाफट फ्युजेस उडतात. थोडक्यामध्ये काय त्या DTCवरती एवढे काही ट्रिपिंग होतात विचारता सोय नाही. मग पहा मंडळी, विचार करा. समजा एक ट्रिपिंग झालं तर त्या ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमधून फॉल्ट करंट जातो आणि आपल्या डिस्ट्रीब्युशनची बॉक्सचे फ्युजेस किती गपके असतात, जिओ फ्युजेस किती गपके असतात याचा विचार केला तर फॉल्ट लवकर आयसोलेट होत नाही. त्यामुळे काय होतं की ती जी वाइंडिंग असते LTची डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या बॉडीमधली तिच्यातला जो करंट आहे तो जास्त गरम राहतो. इन्सुलेशन थोडंसं डिकम्पोज झाल्यासारखं होतं आणि मग ती कॉईलची रचना ढिली ढाली होते. एवढंच नाही तर त्याची इन्सुलेशन व्हॅल्यूसुद्धा थोडी कमी होते आणि ST आणि LT वाइंडिंगमधलं मला वाटतं इन्सुलेशन लेवलसुद्धा कमी होते आणि स्पेसरसुद्धा दोन्हीमध्ये डिस्टर्ब होतात. एवढंच नाही तर या फॉल्ट करंटमुळे जे काही इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस आहेत होतात वाइंडिंगवरचे त्यामुळे ST आणि LT वाइंडिंग वर सरकते. असं प्रत्येक वेळेला दणके बसता या ट्रान्सफॉर्मरची जी मेकॅनिकल लाईफ आहे, जे एजिंग आहे ते फास्ट डिटोरिएट होतं. इन्सुलेशन एजिंग फास्ट डिटोरिएट होतं. थोडक्यामध्ये काय ट्रान्सफॉर्मरचं इलेक्ट्रिकल लाईफ आणि मेकॅनिकल लाईफ कमी होतं या दनादन भरपूर होणाऱ्या ट्रिपिंगमुळे. आता यावर उपाय काय? यावर अतिशय रामबाण उपाय म्हणजे आपलं LT नेटवर्क अतिशय उत्तम ठेवणे, जेणेकरून ट्रिपिंग किती हवा येऊ काही होणार नाही. अहो या इकड्या वाकड्या पोल व्यतिरिक्त आपल्या तारा किती झाडांच्या फांद्यातनं गेलेल्या असतात. हवा सुटली की ट्रिपिंग होते. एवढंच नाही, याच्यामुळे आगीसुद्धा लागतात. म्हणून आज जर ट्रान्सफॉर्मर फेल्युअर रेट काही प्रमाणात कमी करायचा असेल तर LT नेटवर्क चांगल्या प्रकारे मस्त मेंटेन करणं अतिशय आवश्यक आहे आणि DTCवरच्या गोष्टीवरच्या ट्रिपिंग कमी करणं फार आवश्यक आहे. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की हे जे DTC आहेत याच्यावरती 2 गोष्टीचं अर्थिंग फार महत्त्वाचं आहे. लाईटनिंग
लाईट जे डी पीवर ते लाईटनिंग अरेस्टर लावले असतात त्याचं अर्थिंग आणि ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग दोन्हीमधनं सुद्धा फॉल्ट कंडिशनमध्ये करंट वाहतो. बऱ्याच वेळा काय होतं की हे जे लाईटनिंग अरेस्टरचं अर्थिंग आहे ते ही जे आपल्या डी रोहित्राचे जे फ्लिंज असतात कूलिंगच्या ज्याच्यातनं ऑइल सर्क्युलेट होऊन रोहित्र कूल होत असते, थंड होत असते, त्याच्या फ्लिंजला टच होते आणि फॉल्ट कंडिशनमध्ये फ्लिंज आणि अर्थिंग यामध्ये स्पार्किंग होऊन या फ्लिंजला छिद्र भोकं पडतात आणि मग त्यातून ट्रान्सफॉर्मर ऑइल भळ बाहेर येते. कधी कधी टँकच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच होते, कन्झर्वेटरच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा वेळेस हे होते. आणि मग ऑइल लेव्हल कमी झालं की सगळ्याच गोष्टी होतात. रोहित्र लवकर थंड होत नाही आणि मग लवकर फेल होते. तर अशा प्रकारे आज आपण वीज पंपाचं जे रोहित्र आहे ते का फेल होतात याची 2 कारणे चर्चा केलेली आहे. पहिली आहे LT नेटवर्क चांगलं मेंटेन करणे जेणेकरून रोहित्रवर कमीत कमी ट्रिपिंगा होतील. दुसरं, डी पीवर ते जे अर्थिंग आहे ते ट्रान्सफॉर्मर बॉडी आणि फ्रीज याला स्पर्श करून जाणार नाही. असो मंडळी, थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर सिव्हिक अँड नॅशनल सेफ्टी काउन्सिल member. Kindly subscribe to my YouTube video channel because I will not be in a position to forward this video to each and everybody. Hence, more again, these are the very serious points to be noted to reduce transformer failure of AG pumps. Thank you. Kindly subscribe.